नमस्कार. आपण दशक चौथा बघतो आहोत. तर अर्चन भक्ती बघायची. आज आपण अर्चन भक्ती कशी करतात. तर परमात्म्याचा साक्षात्कार होण्यास माणसाला स्वतःमधील माणूसपणाच्या पलीकडे उडी मारावी लागते. असे पलीकडे जाण्यास मार्ग दोन. माणूसपणा नाहीसा करून परमात्म्याला झोंबायचे हा एक मार्ग, तर माणूसपणाला परमात्म्याकडे सर्वस्वी वळवायचे हा दुसरा मार्ग होय. ज्ञानमार्ग आणि योगमार्ग पहिल्या प्रकारात मोडतात, तर भक्ती मार्ग दुसऱ्या प्रकारात मोडतो. माणसाच्या स्वभावाचा असा एक गुण आहे की ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा सत्कार केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. यामध्ये अर्चन भक्तीचे मूळ सापडते. जगात जे जे काही उत्तम व पवित्र आहे ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचे प्रधान लक्षण आहे. पण परमात्मा किंवा भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून अर्चनाचे सुद्धा स्थूल व सूक्ष्म, बाहेरील व आतील असे दोन प्रकार असतात. प्रथम बाहेरील अर्चन कसे ते पहा. आपली उपास्य देवता आधी निश्चित करावी. सद्गुरु सुद्धा उपास्य देवता होऊ शकते. तिची सुरेख मूर्ती किंवा तसबीर असावी. रोज तिला स्नान घालावे. त्यानंतर उत्तम वस्त्र, चंदन, सुगंधी द्रव्ये व फुले तिला वाहावी. तिला सुग्रास नैवेद्य दाखवून तिची आरती करावी आणि अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालून अत्यंत प्रेमदृष्टीने एकदा तिच्याकडे बघावे. आता आतील अर्चन कसे ते पहा. माणसाच्या अंगी कल्पना नावाची एक विलक्षण शक्ती आहे. आपण ज्ञानसाधना करीत असता कल्पनेची फार मदत होते. भक्तीमध्ये सुद्धा तिचा उत्तम उपयोग होऊ शकतो. प्रथम आपली उपास्य देवता किंवा सद्गुरु माऊली आपल्या हृदयात आहे अशी भावना करावी. ती मूर्ती सजीव कल्पावी. नंतर स्थूल किंवा बाहेरच्या मूर्तीला अर्चनामध्ये जे उपचार आपण करतो ते सगळे आतील मूर्तीला मनाने, कल्पनेने करावे. पूजा आटोपली की देवतेला आपल्या हृदयातच विश्रांती द्यावी. अशा रीतीने आपण भगवंताचे कल्पनाचित्र रोज रंगवण्याचा अभ्यास केला तर मनाला सूक्ष्मांत विहार करण्याची सवय लागते. ते अधिकाधिक अमृतांशी रमू लागते. त्या अभ्यासात प्रगती झाल्यास प्रतिभा जागी होणे सुलभ होऊन भगवंत माझ्याजवळ आहे, अगदी माझ्यामध्ये आहे ही भावना जिवंतपणे काम करू लागते. माणसाने चिकाटीने मानसपूजा चालू ठेवली मात्र पाहिजे. मानसपूजा चांगली झाली तर मनास मोठी प्रसन्नता वाटते. हा भक्तांचा अनुभव ध्यानात ठेवावा. प्रथम पूजा व मानसपूजा म्हणजे काय हे सांगितले आहे. मागील समासामध्ये चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता लक्ष देऊन पाचवी भक्ती ऐका. अर्चन म्हणजे पूजा ही पाचवी भक्ती होय. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचे नाव अर्चन. शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच पूजा करावी. अनेक प्रकारची आसने, पूजेची भांडी, वस्त्रे, अलंकार वापरून पूजा करावी. त्याचप्रमाणे देवाच्या मूर्तीचे ध्यान करून मनाने पूजा करावी. अशा पूजेला पाचवी भक्ती हे नाव आहे. देव, ब्राह्मण, अग्नी, साधू संत, अतिथी, यती म्हणजे संन्यासी, आत्मज्ञानी, महात्मा, गाय या सर्वांची पूजा करावी. तिला पाचवी भक्ती हे नाव आहे. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूच्या मूर्ती, दगडी व मातीच्या मूर्ती, तसबिरी आणि उत्तम भांडी यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरच्या देवांची पूजा करावी. यास पाचवी भक्ती म्हणतात. आता कोणकोणत्या देवतांची पूजा करावी त्यांची नावे सांगतात. त्यातील बहुतेक नावे आपल्या परिचयाची आहेत. 7 आणि 9 शुभचिन्हे असलेले दगड, शाळीग्राम, चक्राचे चिन्ह असलेले दगडाचे तुकडे, शंकराच्या पिंडी, उन्हात धरल्यावर ज्यातून अग्नी बाहेर पडतो असे सूर्यकांत मणी, चांदण्यात ज्यातून पाझर बाहेर पडतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर, फासलेले दगड, नर्मदेतील गोटे, भैरव, भगवती, मल्हारी, मुंजा, नृसिंह, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणी, पंचायतने, गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव म्हणजे माणसाचे धड व घोड्याचे तोंड असा विष्णूचा अवतार, अशा सगळ्यांची त्यांच्या मूर्तीची पूजा करावी. यापुढे संध्येतील 24 नावे आहेत. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, पद्मघ्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र याप्रमाणे हरिहरांच्या अनंत मूर्ती आहेत. भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती घेऊन त्यांची पूजा करावी. त्याचप्रमाणे अश्वत्थ नारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल नारायण, श्री हरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा अशा परमेश्वराच्या अगणित मूर्ती आहेत. त्यांचे पूजन करणे ही पाचवी भक्ती होय. नंतर कुलधर्म व कुलाचार जसे परंपराने चालत आले असतील तसे चालू ठेवावे. याशिवाय आपल्या घरी जे कुलधर्म असतील ते जसे चालत आहेत तसेच करावे. ते उत्तम असोत किंवा मध्यम असोत आपण ते करीत जावे.
जाखमाता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी या क्षुद्र देवतांची व स्त्रियांची पूजा जर कुलधर्मात असेल तर ती सुद्धा करावी. निरनिराळ्या तीर्थात जाऊन तेथील देवांची पूजा करावी असे सांगून देवाचे वैभव वाढवण्यासाठी देवाला काय काय वस्तू द्याव्या याची लांब यादी दिली आहे. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रात जावे, तेथील देवांची पूजा करावी, अनेक प्रकारच्या साधन सामुग्रीने ईश्वराची पूजा करावी. उपचार कोणते ते ऐकावे. पंचामृत, गंधाक्षता, फुले, अत्तर आदी पुष्कळ सुगंधी द्रव्ये, धूपदीप, नाना प्रकारच्या आरत्या व निरांजने, अनेक प्रकारच्या खाद्यांचे सुंदर नैवेद्य, अनेक प्रकारची फळे व तांबूल, दक्षिणा, अनेक प्रकारचे अलंकार, भारी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, आराम देणारी आसने, छत्र्या, पालखीवर धरायच्या उंच छत्र्या, अब्दागिऱ्या, दिंड्या, पताका, निशाणे, टाळ, घोळ, मृदंग, अनेक प्रकारची वाद्ये, अनेक प्रकारचे उत्सव, त्यात अनेक भक्तांचे समूह आणि तेथे हरिदास भगवंताचे गुण गाऊ लागले म्हणजे भगवंताबद्दल उत्तम श्रद्धा निर्माण होते. पाण्याचे आड, विहिरी, तळी, नाना प्रकारची देवळे व त्यांची शिखरे, मोठी अंगणे, सुंदर वृंदावने, तळघरे, मठ, दुकानाच्या जागा, धर्मशाळा, देवांच्या दाराशी ओसऱ्या, इतर अनेक साधने, रंगीबेरंगी कागदी फुलांच्या माळा, अनेक प्रकारच्या वस्त्रांचा साठा, तऱ्हेतऱ्हेचे पडदे, मंडप, छते, मोत्यांचे लोंबणारे घोस, हत्ती, घोडे, रथ व गाड्या निरनिराळ्या देवळांना अर्पण करावे. अलंकार व ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य व ते ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक आणि ताटे, वाट्या, पातेले, हंडे वगैरे भांडी, जंगले, बागा, फुलवड्या, तापसी, साधकांसाठी झोपड्या, अशा प्रकारचे उपचार अर्पण करून जगन्नायक ईश्वराची पूजा करावी. आपण ते उपचार त्याला मनापासून अर्पण करावे. यानंतर पक्षी व जनावरे देवाला अर्पण करावी असे सांगून त्यांची नावे देतात. पोपट, साळुंख्या, मोर, बदके, चक्रवाक, चकोर, कोकिळा हे पक्षी आणि चितळ, सांबर या प्रकारचे हरणे देवालयांना अर्पण करावी. त्याचप्रमाणे कस्तुरी मृग, मांजरे, गायी, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे, आणखी नाना प्रकारचे पदार्थ व लहान मुले देवालयांना अर्पण करावी. अर्चन भक्तीचा समारोप करताना श्री समर्थ मुद्दाम सांगतात की पूजा अगदी मनापासून करावी. जशी देवाची तशी सद्गुरूंची करावी. बाहेरची करावी तशी मनामध्ये करावी. काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा, जीव व प्राणी ही सगळी भगवंताच्या पायी अर्पण करून अगदी मनापासून त्याची पूजा करणे यास अर्चन भक्ती म्हणतात. अशाच रीतीने श्री सद्गुरूंची पूजा करून त्याच्याशी अनन्य शरणागत होणे, तुमच्याशिवाय मला दुसरे खरे कोणी नाही या भावनेने त्याची पूजा करणे ही भगवंताची पूजा समजावी. हीच 5वी भक्ती होय. बाहेरील उपचार वापरून अशी पूजा घडू शकली नाही तर मनाने आतमध्ये ती करावी. भगवंताची मानस पूजा होणे फार अगत्याचे आहे. आपण अंतर्यामी मनाने भगवंताची पूजा करावी. बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेने निर्माण करून आतल्या आत ते भगवंताला अर्पण करावे. अशा रीतीने मनाने केलेल्या भगवंताच्या पूजेला मानस पूजा म्हणतात. आपण देवाला जे जे व्हावे असे वाटेल ते ते कल्पनेने निर्माण करून त्याला वाहावे. मानस पूजा करण्याची पद्धत अशी आहे. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.